सासूला सासरवास. अशातच एके दिवशी अनिशची आई शालिनीच्या माहेरी गेली आणि शालिनीला घरी चल म्हणून विनवू लागली. शालिनीला सुद्धा तेच पाहिजे होतं, पण शालिनी उगाच स्वतःच्या अटी घालत होती. शेवटी अनिशच्या आईने तिला घरी येण्यासाठी राजी केलं. शालिनी अर्जुनला घेऊन पुन्हा घरी आली. संध्याकाळी अनिश ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याने बघितले की शालिनी घरी परतली आहे. त्याला वाटले शालिनीला आता चुकांची जाणीव झाली असावी. शालिनी आणि अनिशचा संसार पुन्हा पूर्ववत झाला. अनिशच्या आईचा नातवावर विशेष जीव होता. त्याचे किती लाड करू आणि किती नाही असे व्हायचे त्यांना. पण शालिनी मात्र अर्जुनला आजीशी बोलायला मनाई करायची. म्हणून मग अर्जुनसुद्धा आजीशी कमीच बोलायचा. पण आई मात्र आता हरवलेली वाटत होती. बरेचदा ती जेवण स्वतःच्या खोलीतच मागवून घ्यायची. घरी करमत नाही म्हणून जवळच्याच मंदिरात जाऊन तासनतास बसायची. हळूहळू अबोल होत होती. आईची परिस्थिती अनिशला कळत होती, पण आई मात्र स्वतःहून कधीच बोलायची नाही म्हणून त्याचाही नाईलाज झाला होता. तो मात्र ऑफिसमधून घरी आल्यावर किंवा सुट्टीच्या दिवशी आईला भरपूर वेळ द्यायचा. कधी आईला मंदिरात घेऊन जायचा तर कधी एखाद्या नातेवाईकाला भेटायला न्यायचा. असेच दिवस जात होते. अर्जुन आता 22 वर्षांचा झाला होता. शालिनी घराची मालकीण झाली होती आणि आईची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. एव्हाना तिची तब्येत सतत खराब राहायची. कधी कधी तर तिला काही आठवायचे देखील नाही. त्यामुळे बऱ्याचदा अंथरुणात असायची. शालिनी तिच्याशी कामाविषयी बोलतही नसे. एके दिवशी शालिनी अनिश जवळ आली आणि म्हणाली, "अहो, ऐकताय का?" "हां, बोल," अनिश म्हणाला. "माझ्या विजूदादाची मुलगी साक्षी आहे ना, तिचा या शहरात कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली आहे. मी असा विचार करत होते की ती आपल्याच घरी राहिली तर." शालिनी म्हणाली, "काही हरकत नाही, पण तुला तर माहितीच आहे ना, आपल्या इथे रूम नाहीये शिल्लक. एक रूममध्ये आपण दोघे राहतो. एक रूममध्ये अर्जुन आणि एका रूममध्ये आई. मग ती कुठे राहणार?" अनिश म्हणाला. "आईच्या रूममध्ये राहू शकते ना ती," शालिनी म्हणाली. "आईसोबत राहू शकेल का ती? म्हणजे आई बऱ्याचदा आजारी असते म्हणून विचारतो आहे," अनिश म्हणाला. मला तेच म्हणायचे आहे की आई आता म्हाताऱ्या झाल्या आहेत. त्यांना कशाला हवी आहे स्पेशल रूम? त्यापेक्षा आपल्या घराच्या स्टोअर रूममध्ये छोटीशी सफाई करून त्यांच्यासाठी एखादा पलंग टाकून देऊया आपण," शालिनी म्हणाली. "तू काय बोलत आहेस? तुला तरी कळतंय का? माझ्या आईला स्टोअर रूममध्ये ठेवशील तू? असा विचार तरी कसा करू शकतेस तू?" अनिश रागातच म्हणाला. "नाहीतर काय, म्हाताऱ्या झाल्या आहेत त्या आता. त्यांना कशाला हवी आहे स्वतःची रूम? घरातल्या एखाद्या कोपऱ्यात राहतील की त्या, देवाचं नाव घेत. आणि मी चांगली आहे म्हणून इतकी वर्ष सांभाळलं त्यांना. माझ्या जागी दुसरी कोणी असती तर केव्हाच एखाद्या वृद्धाश्रमात रवानगी झाली असती त्यांची," शालिनी म्हणाली. "तोंड सांभाळून बोल शालिनी. ती माझी आई आहे आणि हे घर तिचं आहे. ती कुठे जाणार नाही," अनिश खूप रागातच म्हणाला. शालिनी काही बोलणार इतक्यातच अर्जुन तेथे आला आणि अनिशला म्हणाला, "बाबा, आईला कशाला बोलत आहात? आई बरोबरच बोलत आहे. नाहीतरी आजी म्हातारी झाली आहे. सतत घरभर फिरत असते. बऱ्याचदा अंथरूणसुद्धा ओलं करते. मला नाही आवडत अजिबात ती. तुम्ही तिला एखाद्या वृद्धाश्रमात का नाही पाठवत? तुझी आजी तुझ्यावर इतकं प्रेम करत आलीये आणि तिच्याबद्दल तू असा बोलतो आहेस? अरे, मायबाप म्हातारे झाले, काही काम करत नसले म्हणून काय त्यांना अडगळ समजून घराच्या बाहेर काढून देत असतात का? उद्या तुझी आई म्हातारी होईल, तेव्हा तू तिला पण एखाद्या वृद्धाश्रमातच पाठवशील का?" अनिश अर्जुनला म्हणाला. यावर मात्र अर्जुन गप्प बसला. अर्जुनच्या वागणुकीतून शालिनीची शिकवणूक दिसून येत होती. आजीला वृद्धाश्रमात पाठवा हे सुद्धा त्याच्या मनात शालिनीनेच भरून दिले होते. अनिश मात्र मुलाचे बोलणे ऐकून हतबल झाला होता. शालिनी आणि अर्जुन तिथून निघून गेले, पण अनिश मात्र विचारांच्या खोल गर्तेत सापडला गेला होता. त्यानंतर रोज शालिनी अनिशजवळ आईची खोली रिकामी करा म्हणून तगादा लावत होती. अर्जुनचा सुद्धा तिला पाठिंबा होता. आडून आडून आईला वृद्धाश्रमात ठेवा हे सुद्धा सुचवत होती. अनिश मात्र काहीच बोलत नव्हता. तो नुसता विचार करत होता. शेवटी एके दिवशी सकाळीच अनिश आईला सोबत घेऊन बाहेर निघाला. सोबत 2 मोठ्या बॅगा सुद्धा होत्या. शालिनीने अनिश आणि सासूबाईंना बाहेर जाताना पाहिले आणि तिची कळी खुलली.
कधी नव्हे ती सासूच्या आधाराला समोर आली आणि अनिशच्या हातातील एक बॅग घेऊन बाहेर न्यायला मदत करू लागली. बॅग बरीच जड होती हे तिच्या लक्षात आलं. सासूबाईंकडे असे काही विशेष सामान नव्हते हे तिला माहिती होतं. एक लहानशी बॅगसुद्धा पुरेशी झाली असती, पण या दोन मोठमोठ्या बॅगांमध्ये नेमकं काय आहे हे तिला कळत नव्हतं. तेव्हा तिने अनिशला विचारलं, या दोन मोठ्या बॅगांमध्ये काय आहे? म्हणजे आईचे कपडे तर एकाच बॅगेमध्ये गेले असते. तिकडे वृद्धाश्रमात जास्त काही सामान न्यायची गरज नसते, शालिनी म्हणाली. एका बॅगेत आईचं सामान आहे आणि दुसऱ्या बॅगेत माझं. अनिश शालिनीकडे पाहत म्हणाला. तुमचं सामान? पण तुम्ही कुठे जाणार आहात? आईसोबत वृद्धाश्रमात जाणार आहात का? शालिनी म्हणाली. नाही ना, मी वृद्धाश्रमात जाणार आहे ना आई. मी आमच्या दोघांसाठी आमच्या ऑफिसच्या जवळ एक घर घेतलं आहे भाड्याने. आता आम्ही दोघे तिकडेच राहू. आईसाठी मी एक नर्स ठेवणार आहे, जी माझ्या ऑफिसहून परत येईपर्यंत आईची काळजी घेईल आणि नंतर मी आहेच आईची काळजी घेण्यासाठी. आता हे घर तुझंच आहे. तुला जी खोली हवी ती वापर, अनिश म्हणाला. पण तुम्ही असे कसे आम्हाला सोडून जाणार? मला आणि अर्जुनला तुमची गरज आहे, शालिनी म्हणाली. जशी तुम्हा दोघांना माझी गरज आहे तशीच आईलाही आहे. आई हल्ली आजारी असते आणि अशा दिवसात तिला मी एकटं नाही सोडू शकत. तू माझ्या आईला सांभाळायला असमर्थता दाखवली म्हणून मला आज हे घर सोडून जायचा निर्णय घ्यावा लागत आहे. नाहीतर एकत्र कुटुंबात आनंदाने राहायला कुणाला आवडणार नाही ग. पण माझ्या आईला वृद्धाश्रमात पाठवा असा माझ्या मागे तगादा लावताना तुझ्या मनात एकदाही हा विचार आला नाही की उद्या तू सुद्धा म्हातारी होणार आहेस. तुला अर्जुनने वृद्धाश्रमात पाठवले तर? नाहीतर असे वागून तू त्याच्यावर काही चांगले संस्कार करत नाही आहेस. तू अशी वागू शकतेस पण मी नाही वागू शकत. मला माझ्या आईने घडवलं आहे आणि तिला कधीच एकटं सोडणार नाही. म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. पण तू काळजी करू नकोस. तुला आणि अर्जुनला मी कधीच काही कमी पडू देणार नाही. येतो मी, अनिश म्हणाला आणि आईचं सामान कारमध्ये ठेवून आईला घेऊन निघाला. शालिनी त्याला नुसती बघतच होती, कारण बोलायला तिच्याजवळ शब्दच नव्हते. तिच्या आताताईपणामुळे आज ती तिच्या नवऱ्याच्या मनातून पुरती उतरली होती. दोघं मायलेकांना बाहेर जाताना पाहून तिच्याही डोळ्यात नकळत अश्रू दाटून आले होते. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.